नमस्कार, मी अंकिता कारले. आजचा व्लॉग आहे बर्फवृष्टीबद्दल. यंदा आमच्या इथे हिवाळा अगदी भरपूर प्रमाणात सुरू आहे. मध्यंतरी तापमान -25-26 झालेलं होतं. साधारणपणे -17-18 होणं ही नेहमीची बाब आहे, पण यंदा थंडी खूप होती. इथे हिवाळ्यात बर्फ कायमच पडतो, पण यंदा तोही खूप जास्त प्रमाणात पडला. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे थंडीचे महिने. यंदा पहिल्यांदा वादळ येऊन बर्फ पडला तो ख्रिसमसच्या वेळी, म्हणजे 25 डिसेंबरला. त्यानंतर 26 जानेवारी दरम्यान परत वादळ येऊन बर्फ पडला आणि आता 22 फेब्रुवारीला तिसऱ्यांदा वादळ आलं आणि परत एकदा बर्फ कोसळला. आधीचा पडलेला बर्फ अजून पूर्णपणे वितळलाही नव्हता, तेवढ्यात परत बर्फ पडला. बरोबर एकेका महिन्याच्या अंतराने हा बर्फ परत परत भेटायला आला. आत्ताचं त्याचं रूप फारच रौद्र वाटलं. जमिनीवर त्याचे थरच्या थर साचले आहेत. झाडांकडे बघून प्रश्न पडला, झाडावर बर्फ आहे की बर्फाचं झाड आहे? हवामान खात्याकडून वादळाची सूचना आधीच आलेली होती. आज बऱ्यापैकी सगळी ठिकाणं बंदच आहेत. त्यामुळे असेल कदाचित रस्त्यावर नुसती शांतता नाही, तर अगदी शुकशुकाट आहे. ना गाड्यांचा आवाज, ना आगीच्या बंबाची लगबग, ना चिमण्यांचा चिवचिवाट. आज आवाज होता तो फक्त घोंगावणाऱ्या वाऱ्याचा. खिडकीतून खाली बघितलं, पांढऱ्या रंगाशिवाय काहीच दिसत नव्हतं. बिल्डिंगच्या दारापासून रस्त्यापर्यंत जाणारी वाट ओळखताही येत नव्हती. तेवढ्यात खालून 2 माणसं चालत येताना दिसली. त्यांनी काळ्या रंगाची जॅकेट्स घातलेली होती. वरून खाली बघताना वाटत होतं जणू 2 काळ्या मुंग्या चालत आहेत, कारण सगळीकडे पसरलेला शुभ्र बर्फ आणि त्यात जॅकेट्सचा काळा रंग. म्हणून असो, साधारण 2च्या सुमारास आज सूर्यदर्शन झालं. घरात हीटरमध्ये बसून बर्फ पडताना बघायला जाम मजा येते. झाडावर साचलेला बर्फ बघून वाटलं की जणू ही झाडांची पानंच आहेत, तीही अशी मोठी. वाऱ्यामुळे झाडं अधूनमधून डोलत आहेत आणि त्याच वाऱ्याच्या धक्क्याने त्यावर साचलेला तो बर्फ अलगद जमिनीवर पडताना बघून भारी वाटलं. जसा तो खाली पडतोय तसा अधिक वाहणाऱ्या वाऱ्याने उडतोय देखील. खिडकीतून बघितलं तर कडेच्या भिंतीवर भरपूर बर्फ चिकटून बसलेला आहे. आत्ता साधारण 2 वाजत आहेत. बर्फ पडायचा थांबला. मग लगेच ती बर्फ साफ करणारी माणसं आली आणि त्यांच्या कामाला लागली. बर्फ बाजूला करून ठेवत आहेत. एव्हाना बर्फ उचलून घेऊन जाणारा ट्रक देखील आला असेल. हवामान खात्याची सूचना येणं, त्या संदर्भातील इतर सूचना देणं, ही माणसं, तो ट्रक येणं, याही परिस्थितीत लाईट शाबूत असणं, ह्या आणि अशा यंत्रणा जोरदार काम करतात. काल संध्याकाळी 5च्या सुमारास बर्फ पडायला सुरुवात झाली होती. ते आत्ता दुपारी 2 वाजेपर्यंत पडत होता. अर्थात एवढ्या 20 तासात तो काही सारख्या प्रमाणात पडत नव्हता, पण सतत मात्र पडत होता. रात्रीच्या वेळी तर बर्फामुळे सगळं उजळून निघतं. पौर्णिमेला चंद्रप्रकाश पसरतो तसा शुभ्र प्रकाश पसरलेला होता. सकाळी सकाळी खिडकीतून बाहेर बघितलं तर सगळं बर्फमय झालेलं होतं आणि जणू बरसत बरसत तो म्हणत होता, शुभ सकाळ. अर्थातच मी आवर्जून फोटो काढले. बर्फ कितीही वेळा बघितला तरी त्या क्षणाला तो नवीनच असतो ना, म्हणून वाटतं त्याला टिपून ठेवावं. तर असा हा आजचा व्लॉग. इथे किती बर्फ पडला आहे, कसा पडला, आता तो कसा दिसतोय, हे सगळं वर्णन मी या व्लॉगमध्ये केलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ करून आत्ता मी पोस्ट करते आहे. थँक्यू.